नागपुर में कृषि विभाग की समीक्षा बैठक के दौरान राज्य मंत्री आशीष जायसवाल ने बारिश की स्थिति, किसानों की तैयारियों और प्रशासनिक व्यवस्था को लेकर अहम बयान दिया। उन्होंने कहा कि कम बारिश के आशंका के बावजूद प्रशासन पूरी तरह तैयार है। वहीं बच्चू कडू के मुद्दे पर उन्होंने कहा कि हर दल को अपने संगठन को बढ़ाने का अधिकार है। साथ ही बंगाल चुनाव की जीत को उन्होंने ऐतिहासिक जीत बताया। दर 10 वर्षांनी 1 वर्षात पावसाचा प्रमाण खूप अत्यल्प असतो। मागच्या दशकामध्ये 2017 मध्ये अशी परिस्थिती होती, परंतु यावर्षी जरी एल निनोचा प्रभाव असला परंतु आपल्या जिल्ह्याच्या धरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे आणि साधारणतः जो सरासरी पाऊस आहे त्यापेक्षा थोडा पाऊस कमी जरी पडला तरी आपण पूर्णपणे परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रिपेअर्ड आहोत। एक शक्यता आहे की पावसाने खूप जास्त गॅप दिली तर लोकांना दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे योग्य प्रबोधन, पाण्याचा योग्य नियोजन आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने या परिस्थितीला समोर जाता येईल आणि कुठल्याही पद्धतीची परिस्थिती उद्भवली तर त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे सज्ज राहावे अशा पद्धतीचे निर्देश दिले। कृषी विभागाच्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या शेतामध्ये जाऊन त्यांचे फोटो अपलोड करून जिओ टॅगिंग करावी, जेणेकरून सरकारचे सर्व अधिकारी फील्डवर आहे। एकनाथ शिंदे साहेब आमचे सर्वोच्च नेते आहे, ते जे निर्णय घेतील ते गुणवत्तेवर योग्यच घेतील आणि तो त्यांचा अधिकार आहे। पण होणार आहे का हे मंत्रिमंडळ? तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्यावर कोणी दुसऱ्याने भाष्य करणे योग्य नाही। 2019 एकनाथ शिंदे साहेबांनी या संदर्भामध्ये जो वक्तव्य अजून कुठली भूमिका जाहीर केली नाही, तो त्यांचा अधिकार आहे। त्यामुळे ते जे निर्णय घेतील तो अंतिम राहील। भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चितपणे, भाजपा का यह विजय बहुत ही अभूतपूर्व ऐसा यश है। मुझे ऐसा लगता है कि ममता दीदी ने जिस तरह से हिंदुत्व विरोधी भूमिका ली उसका ये परिणाम है और हिंदू हित की बात करेगा वहीं देश पे राज करेगा, ये जो वक्तव्य था और जिस तरह से हिंदू के खिलाफ भूमिका लेती जा रही थी उस वजह से लोगों में रिएक्शन हुआ है। हिंदुत्ववाद ये एक तरह से पूरी तरह से सबको साथ में लेने का एक विचार है, हिंदुत्ववाद का विचार, और उसी विचार की जीत हुई है।